भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे स्वतःचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो। संग्राम थोपटे यांचे वडील श्री अनंतराव थोपटे हे सक्रिय राजकारणात असताना त्यांना कशा पद्धतीने त्रास देण्याचं काम शरद पवारांनी केलं हे संपूर्ण भोर तालुका जाणतो। त्या शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांना घाम गाळताना पाहून अनंतरावांना एक बाप म्हणून किती यातना झाल्या असतील हे आपण कल्पनाच करू शकतो। ते जनतेला कळतच नाही ना, भोरच्या जनतेला कळतच नाही। ते त्यांच्या स्वार्थासाठी इलेक्शनच्या आधी 2-3 महिने एकत्र येतात, इतर वेळेस त्यांचं एकमेकांच्या बद्दल वैर असतं। स्वतःची राजकीय पोळी बाजण्यासाठी ते एकत्र येतात। 2019च्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी विधानसभा मतदारसंघातील सर्व स्थानिक रस्त्यांचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। 5 वर्ष संपत आली तरी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतोय। नेटवर्क नाहीये, मोबाईलला रेंज नाहीये, त्याच्यावरती दुर्लक्ष आहे। काय की लोकांचे रहदारीचे पूर्ण वांदेत, लोकांना नीट जायला रस्ता नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी श्रीमती सईबाई राणीसाहेब यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचं आश्वासनही संग्राम थोपटे यांनी दिलं आणि या कामासाठी राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली असताना हे पवित्र काम मार्गी लावण्यात आमदार थोपटे पूर्णपणे निष्फळ ठरले। शिवाजी महाराजांचं नाव फक्त निवडणुकीपुरतं वापरायचं हेच काँग्रेसचं धोरण आहे हे अगदी स्पष्ट होतं। भोर तालुक्यातील बेरोजगार युवकांना निवडणुकीवेळी आमदार थोपटे यांनी आश्वासन दिलं होतं की राजगड सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारून नोकरीची संधी उपलब्ध करून देऊ, मात्र प्रत्यक्षात काहीच होताना दिसत नाही। करा चालू, शब्दाला जागा। संग्राम थोपटे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत शरद पवारांवर अनेक वेळा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नीरा देवघर, पानशे, कुंजवणी, खडकवासला या धरणांमधून कालव्याद्वारे अतिरिक्त पाणी पळवल्याचे आरोप केले होते। मग प्रश्न असा पडतो की शरद पवारांनी जर भोरच्या हक्काचं पाणी पळवण्यात कोणतीच कसर सोडली नसेल तर भोरच्या जनतेची झालेली घोर फसवणूक संग्राम थोपटे उघड्या डोळ्यांनी का पाहत बसले? 500 कर्मचाऱ्यांचे साधारण 18 ते 23 महिन्यांचे पगार प्रलंबित आहेत आणि अक्षरशः त्या कर्मचाऱ्यांच्या बायका किंवा त्यांच्या घरातल्या महिला यांना दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करून घर चालवण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बात तर यांनी करूच नाही, यांनी रोजगारांना बेरोजगार केलेले। भोर, वेल्हा, मुळशी परिसरात अवैध वाळू उत्खननात गुंतलेल्या गुन्हेगारांना मदत करणं असो, गुन्हेगारांना संरक्षण देणं असो, संग्राम थोपटे यांच्या राजकीय प्रभावामुळे गुन्हेगारीत वाढ झाली हे स्पष्ट आहे। प्रस्थापित नेत्यानं पोचलेल्या गुंडांच्या दबावामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बिल्डरला विकल्या आहेत। याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार थोपटे यांना भोगावे लागतील यात काही शंकाच नाही। केलेत ना अवैध दारूचे धंदे उभे करणं प्रत्येक गावातून, त्याच्यामुळे लोकांना खूप त्रासच होतोय। लहान मुलं पण आजकाल दारू पिऊन इकडे तिकडे पडायला लागलेत। भोरवासियांनो, थोपटे यांच्या चक्रव्यूहातून भोरला मुक्त करण्याची हीच ती वेळ आहे। संधी गमावाल तर पुढची 5 वर्ष कपाळावर हात मारत बसल्याशिवाय पर्याय उरणार नाही।